नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आज व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हां, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा व्हिडिओचा मुख्य विषय IPL बद्दल माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. IPL 2026ला सुरुवात व्हायची बाकी असून आता नुकतेच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली याचीच सर्वात जास्त चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे. नेमकं चर्चेतलं एक नाव आहे, त्या खेळाडूला नेमकी किती रक्कम मिळाली, तो खेळाडू कोणत्या राज्याचा खेळाडू आहे आणि त्याला एवढी रक्कम काय मिळाली याचा प्रश्न प्रेक्षकांना आणि क्रीडाप्रेमींना पडलेला आहे. याचीच अत्यंत उपयुक्त अशी माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू प्रशांत वीर हा ठरलेला आहे. अनकॅप म्हणजे जो अजून भारतीय संघामध्ये खेळलेला नाही, फक्त प्रथम श्रेणी सामन्यातच तो अजून खेळत आहे. वय वर्ष 20 आहे, पण त्याला 14 कोटी एवढी मोठी रक्कम काय मिळाली याचाच प्रश्न सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना पडलेला आहे. याचेच उत्तर देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला IPLच्या संदर्भातील असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरलेला आहे कॅमरून ग्रीन. याला 25 करोड रुपयांची एवढी मोठी रकमेची बोली लागलेली आहे आणि कोलकात्याच्या संघाने त्याला विकत घेतलेले आहे. आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू हा ऋषभ पंत हा ठरलेला असून त्याला 27 करोड रुपयाची बोली मागच्या वर्षी IPLमध्ये लागली होती आणि त्याला लखनौ जायंट्स संघाने घेतलं होतं. यावर्षीचा IPLचा लिलाव हा नुकताच पार पडलेला असून या लिलावामध्ये महाराष्ट्राचा आक्रमक खेळाडू पृथ्वी शा याची देखील लॉटरी लागली असून मूळ बेस प्राईज 75 लाख या रकमेवरती त्याला दिल्लीच्या संघाने परत आपल्या ताफ्यात सामावून घेतलेलं आहे. तसेच या लिलावामध्ये चर्चेचा विषय ठरलेला उदयोन्मुख खेळाडू प्रशांत वीर याची अक्षरशः लॉटरी लागलेली आहे. चेन्नईच्या संघाने त्याला 14 कोटी 20 लाख रुपयामध्ये घेऊन आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. नेमकं प्रशांत वीर कोण आहे, कुठल्या संघाकडून ते खेळत आहेत, अचानक ते प्रकाश झोतात आलेत का तर नाही. याआधी त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करून क्रिकेट प्रशिक्षकांचे आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेले होते. हा खेळाडू एका धातूतून स्टार आणि करोडपती नक्कीच झालेला नाही आहे. नेमके प्रशांत वीर कोण आहे ते आपण जाणून घेऊयात. नाव त्यांचं प्रशांत वीर आहे. वय वर्ष 20 वर्ष आहे. राज्य उत्तर प्रदेश या संघाकडून खेळतात. ते प्रॉपर उत्तर प्रदेशचेच आहेत. पोझिशन त्यांची खेळाची ऑलराऊंडर आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करतात आणि उजव्या हातानेच ऑफ स्पिन गोलंदाजी देखील ते करतात. ऑलराऊंडर म्हणून ते आहेत. त्यांची बेसिक प्राईस 30 लाख रुपये होती, पण त्यांना आश्चर्यकारकरित्या चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 कोटी 20 लाख रुपयांमध्ये त्यांना खरेदी केलेलं आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, पण प्रेक्षकांना आश्चर्य धक्का बसायला नको, कारण या खेळाडूची तेवढी पात्रता देखील आहे. 14 कोटी रुपये घेऊन तो त्या 14 कोटीला न्याय देऊ शकणारा हा खेळाडू आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण KPS शाळा भारद्वाज अकॅडमी संग्रामपूर UP येथे त्यांचं प्राथमिक शिक्षक आणि खेळाची श्री गणेशा देखील त्याच शहरातून झालेले आहे, उत्तर प्रदेशमधून. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांना क्रिकेटमध्ये आवड रुची निर्माण झाली आणि भीमराव आंबेडकर क्रिकेट मैदानावरती क्रिकेट प्रशिक्षक गालिब अन्सारी यांच्याकडे त्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केलेली होती. पहिल्यांदाच त्यांची निवड स्पोर्ट्स हॉस्टेल मोहनपुरी येथे झालेली होती आणि सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये त्यांनी सर्वाधिक जास्त स्ट्राईक रेटने रन बनवले, धावा बनवल्या. त्यामुळे ते एकदम प्रकाशझोतमध्ये आले. उत्तर प्रदेश T20 लीग
मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन म्हणजेच मालिकावीर उत्तर प्रदेश T20 लीगमध्ये मालिकावीर हा बहुमान पटकावून त्यांनी सारे क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना मालिकावीर म्हणून हा पुरस्कार देखील देण्यात आला. उजव्या हाताचे ते फलंदाजी आहेत आणि ऑफ स्पिन फिरकी गोलंदाज देखील ते आहेत अशी प्रशांत वीर यांची ओळख आहे. अखेरच्या टप्प्यात येऊन पॉज हिटिंग म्हणजेच फटकेबाजी करण्यासाठी ते यांची विशेष ओळख आहे. सय्यद मुश्ताक अली सामन्यामध्ये सर्वात जास्त स्ट्राईकने करणारा फलंदाज म्हणून त्यांनी क्रिकेट जगतावर आपली छाप पाडून IPL मध्ये देखील त्यांनी नावलौकिक मिळवलेला म्हणजे IPLच्या लिलावामध्ये त्यांनी नावलौकिक मिळाला होता. त्याच अनुषंगाने त्यांना चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 कोटी 20 लाख रुपयात एवढ्या भल्या मोठ्या रकमेवर विकत घेतले. आता सर्वसामान्य प्रेक्षकांना आणि क्रीडाप्रेमींना असा प्रश्न पडला असेल की आत्ताशी वय वर्ष 20 आहे, एवढी मोठी रक्कम कसं काय मिळाली या खेळाडूला. तर या खेळाडूची तेवढी पात्रता देखील होती चांगली रक्कम घेण्याची आणि सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नावाजलेलं नाव UP क्रिकेटमध्ये देखील आहे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील नावाजलेलं नाव होतं. भरपूर IPL संघ मालकांची इच्छा होती या खेळाडूवर आणि त्या संघाला आपल्या संघात सामावून घेण्यासाठी इच्छा होती. पण शेवटी चेन्नई सुपर किंगने बाजी मारत या खेळाडूला तब्बल 14 कोटी 20 लाख रुपये किंमत दिलेली आहे. याची पुरेपूर परतफेड हा खेळाडू चांगली कामगिरी करून देखील करणार आहे आणि विशेषतः महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली त्याला क्रिकेटबद्दल अजून बारकावे शिकण्यास मिळणार आहे. त्यामुळे हा उभरता सितारा भारतीय क्रिकेट संघात देखील लवकर पाहताना तुम्हाला दिसता येऊ शकतो. सर्वसामान्य प्रेक्षकांना आणि क्रीडाप्रेमींना असा प्रश्न पडला होता की 14 कोटी 20 लाख रुपये या खेळाडूला कसं काय मिळाले. तर चेन्नई सुपर किंग्सचे माजी कर्णधार जे आहेत महेंद्रसिंग धोनी यांनी खूप चांगली रणनीती आखताना संघ बांधणी करताना त्यांचा जो जुना खेळाडू होता रवींद्र जडेजा याला ट्रेड केलं. म्हणजेच ट्रेड केल्यानंतर तेवढी जी रक्कम त्यांना उरलेली होती रवींद्र जडेजाला राजस्थान संघाने घेतलेले आहे आणि राजस्थान संघातून ओपनिंग बॅट्समन यष्टीरक्षक संजू सॅमसंग आता चेन्नई संघात आलेला आहे. ही अदलाबदल झालेली आहे. तर रवींद्र जडेजाची उणीव भरून काढण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने हे कार्ड खेळलेलं आहे. कार्ड खेळलेलं म्हणजे प्रशांत वीरवर त्यांच्या नजर होतीच. हा खेळाडू कदाचित रवींद्र जडेजाची जागा भरून काढू शकतो. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये एक ना एक अप्रतिम खेळाडू अष्टपैलू खेळाडू संघात सामील आहेत. त्याचाच फायदा चेन्नई संघाला होताना दिसत आहेत. कर्णधारपदी पुन्हा मराठमोळा ऋतुराज गायकवाड हाच असणार आहे. यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनी कमबॅक करणार आहे. तसेच शिवम दुबे सारखा अष्टपैलू खेळाडू संघात 6व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. असे एक ना अनेक पर्याय चेन्नई संघामध्ये आहेत. चेन्नईचा हुकुमचा एक्का गोलंदाज जो आहे मतीशा पत्रीना यावर्षी चेन्नईकडून खेळताना दिसणार नाही आहे. तो आता 18 कोटी या रकमेवरती कोलकाता संघाकडे गेलेला आहे. पण चेन्नई संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी देखील चांगली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा देखील आहे आणि प्रशांत वीर सारखा उद्योन्मुख खेळाडू हा चेन्नईकडे आल्याने चेन्नईची बाजू आणखीच मजबूत झालेली आहे असे क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील हा प्रश्न नको की एवढ्या कमी वयातील खेळाडूला एवढी जास्त रक्कम कशी मिळाली याचं उत्तर देण्याचा हा आजचा व्हिडिओ आहे. खेळाडूला रक्कम त्याच्या खेळाडूच्या कामगिरीवरती देण्यात येते. एका रात्रीत कोणताही खेळाडू करोडपती होत नसतो. त्यासाठी त्याची खूप मोठी मेहनत असते. त्यामुळे प्रशांत वीरला जरी 14 कोटी 20 लाख रुपये भेटले असतील तरी त्या 14 कोटी 20 लाख रुपयाला तो 100% मैदानामध्ये चांगली कामगिरी करून या पैशाला तो न्याय देईल. कदाचित पुढच्या IPL खूप चांगली याला पैसे मिळतील. अशा रीतीने आज आपण IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू प्रशांत वीर याबद्दलची माहिती बघितली. चॅनलला जो पहिल्यांदा आला तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा.